गणेशपुराणम् उपासनाखण्ड 51तमोऽध्यायः। पार्वती गणेशव्रते हिमालयस्य पार्वत्याश्च सहागमनम्। पार्वत्युवाच तव वाक्यामृतेनाहं पितप्रीतास्मि साम्प्रतम्, परन्तु संशयो मेऽस्ति तं नुदस्व हिमालय। केन कृतं पूर्वं व्रतमेतन्महीधर, आख्यानं केन वा कस्मै कां सिद्धिमितो गमात्। एतत् सविस्तरं ब्रूहि संशयच्छेदनाय मे, यश्च पृच्छति यो वक्ति गजानन कथा शुभाः। शृणोत्यन्योऽपि यो मत्स्य स्त्रयस्ते पुण्यभागिनः, जीवितं सफलं तेषां जन्मज्ञानं च कर्म च। ब्रह्मोवाच एवं तया कृतप्रश्नो हिमवान् अभ्यभाषत, वरदस्य गणेशस्य नानाजनकृतं व्रतम्। हिमवानुवाच शृणु पार्वती वक्ष्यामि संवादं ते पुरातनं, सेहितिहासं व्रतस्यास्य सर्वसिद्धिकरस्य। कैलासे गिरिवर्ये तो सुखासीनं जगद्गुरुं, क्रीडमाणं मुदा देवैर्गन्धर्वैः परमर्षिभिः। नत्वा स्तुत्वा महातेजाः परिपप्रच्छ षण्मुखः। स्कन्दोवाच देवदेव जगन्नाथ भक्तानामभयङ्कर, नानाख्यानानि दिव्यानि श्रुतानि त्वत्प्रसादतः। तृप्तिं नाथ न गच्छामि पायं सुधामिव, अधुना ब्रूहि मे देव व्रतं सर्वार्थसिद्धिदम्। अनुष्ठानेन यस्याथ करस्ता सिद्धयो नृणाम्, जायन्ते साधकानां तु वरदस्य प्रसादतः। शिव उवाच साधु पृष्टं त्वया स्कन्द सर्वेषां हितकारकं, कथयामि तव प्रीत्या महासिद्धिप्रदं भुवि। विनायक प्रियं तात व्रतानामुत्तमं व्रतं, सर्वेषां पुरुषार्थानां साधकं कृत्तिकात्मज। विनायज्ञैस्तथा दानैर्जपहोमादिभिर्विना, सर्वसिद्धिकरं स्कन्द पुत्रपौत्रप्रवर्धनम्। राजानं राजपुत्रं वा तन्मन्त्रेण मथापि वा, वशमानयति क्षिप्रं व्रतमेतन्माहत्तमम्। महापापोपपापैश्च बहु जन्मसु सञ्चितैः, व्रतस्यास्य प्रभावेण तैः पुमान् मुच्यते क्षणात्। भाजनं सर्वसिद्धीनां जायते मानवो भुवि, प्रीतिदं तु गणेशस्य नानेन सदृशं क्षितो। स्कन्दोवाच तात कस्मिन् भवेन्मासि व्रतमेतन्महोत्तमम्। निधानं कीदृशं चास्य केन वाचरितं पुरा, सर्वमेतन्ममाचक्ष्व यद्यस्ति करुणामयी। शिव उवाच
नभः शुक्लचतुर्थ्यां तु स्नात्वा गुरो गृहं व्रजेत् प्रणम्य तं गुरुं पश्चात् पूजयित्वा यथाविधि पाद्याचमनवस्त्राद्यैर्भूषणैश्च महत्तरैः तोषयित्वा तु तं सम्यक् आज्ञया प्रारभेत् व्रतम् सर्वसिद्धिकरं तात व्रतं गणेश्वरं गुरो त्वमेव श्रीगणेशोऽसि दिशः कामप्रदं प्रभो उपदिष्टे व्रते तेन सार्धं गङ्गातटं व्रजेत् तडागं वा देवखातं तत्र स्नायात् यथाविधि श्वेतसर्षपयुक्तेन तिलकल्केन षण्मुख स्नात्वा धात्रीयुतेनेह कृत्वा नित्यं गृहं व्रजेत् उपविश्यासने शुद्धे पूजयित्वा गणाधिपं गुरोपदिष्टमार्गेण व्रतं पश्चात् समारभेत् मृदामूर्तिं गणेशस्य चतुर्थ्यां श्रावणस्य तु प्रत्यहं पूजयेत् कृत्वा यावद्भाद्रचतुर्थिका ब्रह्मचर्यव्रते स्थित्वा कर्तव्यं व्रतमुत्तमम् उपवासैकभक्ताभ्यां नक्तेनायाचितेन वा चतुर्थकाले भुञ्जीत हविष्यान्नं समाहितः अक्षरं मधुरं भुञ्जन् भक्तिमानाचरेद्व्रतम् जपन् गणेश्वरीं विद्यां षडानन षडक्षरीं द्विचतुरक्षरां वापि तथैवैकाक्षरामपि दशाक्षरामतस्कन्द द्वादशार्णामथापि वा नियुतं वा युतं वापि प्रत्यहं जपयिष्यते तदर्धं वा दशांशं होममाचरेत् ध्यायन् गजाननं देवम् अहोरात्रमतन्द्रितः प्राप्ते प्रोष्ठपदे मासि चतुर्थ्यां तु गजाननं सौवर्णफलमाणेन तदर्धार्धेन वा पुनः मयूरवाहनं कुर्यात् अथवा कुगतं शुभं कृत्वा मण्डपिकां तत्र धान्यराशिं प्रकल्पयेत् सौवर्णं राजतं ताम्रं कलशं स्थापयेत् ततः तस्योपरि न्यसेत् पात्रं रुक्मराजत् ताम्रकम् वस्त्रयुग्मेन संवेष्ट्य सपात्रं कलशं ततः पञ्चपल्लवसंयुक्तं पञ्चरत्नसमन्वितं पीठपूजां पुरा कृत्वा स्थापयेत् तं विभुं मूलमन्त्रैश्च वेदोक्तैः पूर्वोक्तैरपि षण्मुख ध्यात्वा गजाननं देवम् आवाह्य परया मुदा आसनं च तथा पाद्यं दद्यात् आचमनीयकम् अर्घ्यं रत्नयुतं स्कन्द स्नानं पञ्चामृतैः शुभम् सुवासिताभिरद्भिश्च स्नापयेत् परमेश्वरम् रक्तवस्त्रयुगं दद्यात् उपवीतं ततोत्तमम् नानाविधैराभरणैर्भूषयेत् परमेश्वरम् गन्धाक्षतैर्धूपदीपैर्नैवेद्यैर्विविधैरपि वटक्कापोपलड्डुकशाल्यन्नपायसादिभिः पञ्चामृतैर्व्यञ्जनैश्च भुजयेत् परमेश्वरम् उद्वर्तनकरे दद्यात् फलं ताम्बूलमेव च काञ्चनी दक्षिणां दद्यात् छत्रं व्यञ्जनचामरे
ನೀರಾಜನಂ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಂ ದತ್ವಾ ಸ್ತೋತ್ರಾಣ್ಯುದೀರಯೇತ್ ಸಹಸ್ರನಾಮಭಿಸ್ತುತ್ವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಪೂಜಯೇತ್ ತತಃ ರಾತ್ರೌ ಜಾಗರಣಂ ಕೃತ್ವಾ ಗೀತನೃತ್ಯಾದಿಮಂಗಲೈಃ ಪ್ರಭಾತೆ ವಿಮಲೆ ಸ್ನಾತ್ವಾ ನಿತ್ಯಂ ಕೃತ್ವಾ ಯಥಾವಿಧಿ ಪೂಜಯೇತ್ ಪೂರ್ವವದ್ದೇವಂ ತತೋ ಹೋಮಂ ಸಮಾಚರೇತ್ ದ್ರವ್ಯೈರ್ನಾನಾವಿಧೈರ್ಹುತ್ವಾ ಕುರ್ಯಾದಾಚಾರ್ಯ ಪೂಜನಂ ಗೋಭೂತಿಲಹಿರಣ್ಯಾದ್ಯಂ ಗುರವೇ ತನ್ನಿವೇದಯೇತ್ ಅನ್ಯೇಭ್ಯೋ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯಶ್ಚ ಪ್ರದದ್ಯಾತ್ ಭೂರಿ ದಕ್ಷಿಣಾಂ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಭೋಜಯೇತ್ ಪಶ್ಚಾತ್ ಶತಮಷ್ಟೋತ್ತರಂ ತಥಾ ಅಧಿಕಾನ್ ಯದಿ ಶಕ್ತಿಶ್ಚೇತ್ ಅಥವಾಪ್ಯೇಕವಿಂಶತಿಂ ದೀನಾಂಧಕೃಪಣೇಭ್ಯಶ್ಚ ದದ್ಯಾದನ್ನಂ ಸ ಪಾಯಸಂ ಪುನಶ್ಚ ದಕ್ಷಿಣಾಂ ದದ್ಯಾತ್ ಪ್ರಗೃಹಯಾಶೇಷಮುತ್ತಮಾಂ ಸುಹೃದ್ಬಂಧುಯುತೋ ಮೌನೇ ಸ್ವಯಂ ಭುಂಜೀತ ಸಾದರಂ ಶಿವ ಉವಾಚ ಏವಂ ತೇ ಕಥಿತಂ ಸ್ಕಂದ ವರದಸ್ಯ ವ್ರತಂ ಶುಭಂ ಭುಕ್ತಿಮುಕ್ತಿಪ್ರದಂ ನೃಣಾಂ ಸರ್ವಕಾಮಫಲಪ್ರದಂ ಪುರಾತನಮಿತಿಹಾಸಂ ಅಸ್ಮಿನ್ ಅರ್ಥೇ ವದಾಮಿ ತೇ ಮಹಾಧರ್ಮ ಪರೋ ರಾಜ ಪುರಭೂತ್ ಕರ್ದಮಾಭಿಧಃ ಪಾಲಯ ಮಾಸ ವಸುಧಾಂ ಸಾಗರಾಂತಾಂ ಸ್ವತೇಜಸ ಗುಣೈರ್ಯಸ್ಯ ಹೃತದೇವಾ ನಿತ್ಯಂ ಯತ್ಸದಸಿ ಸ್ಥಿತಾಃ ಕದಾಚಿತ್ ದೈವಯೋಗೇನ ಭೃಗುಸ್ತಸ್ಯ ಗೃಹಂ ಯಯೋ ತತ ಉತ್ಥಾಯ ರಾಜಾಸ ಬಹುಮಾನ ಪುರಸ್ಸರಂ ಉಪವಿಶ್ಯಾಸನೆ ಶ್ರೇಷ್ಠೆ ಪೂಜಿತೋ ಗುರುವತ್ತತಃ ಭುಕ್ತ್ವಾ ಸ್ಥಿತಂ ಮುನಿವರಂ ರಾಜಾ ವಚನಮಬ್ರವೀತ್ ರಾಜೋವಾಚ ಭಗವನ್ ಸರ್ವತತ್ವಜ್ಞ ಕಿಂಚಿತ್ ಪೃಚ್ಛಾಮಿ ತದ್ವದ ಪೂರ್ವಜನ್ಮನಿ ಕಶ್ಚಾಹಂ ಕಿಂ ಮಯಾ ಸುಕೃತಂ ಕೃತಂ ಏನೇದೃಶಂ ಮಯಾ ರಾಜ್ಯಂ ಪ್ರಾಪ್ತಂ ನಿಹತ ಕಂಟಕಂ ಪ್ರಾಪ್ತಂ ನೈವ ನೃಪೈರನ್ಯೈರ್ ನ ಚ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯಂತಿ ಚಾಪರೇ ದೇವಾನಾಂ ಅಪಿ ಪೂಜ್ಯೋಹಂ ಗಂಧರ್ವೋ ರಕ್ಷಸಾಂ ಕುಬೇರ ಸಂಪದಾತುಲ್ಯ ಸಂಪದಂ ಪಶ್ಯ ಮೇ ಮುನೇ ತ್ರಿಲೋಕ್ಯಾಂ ರತ್ನಭೂತಂ ಯತ್ ತದಾನೀತಂ ಸ್ವತೇಜಸಾ ಯಂ ಯಂ ಪದಾರ್ಥಮಿಚ್ಛಾಮಿ तं तं ಪಶ್ಯಾಮಿ ವೇಶ್ಮನಿ ಕೇನೇತಂ ಕರ್ಮಣಾ ಪ್ರಾಪ್ತಂ ತದ್ವದಸ್ವ ಮಮ ಪ್ರಭೋ ಕಾಮಯೇ ತತ್ ಪುನಃ ಕರ್ತುಂ ಪುಣ್ಯಂ ಪುಣ್ಯವತಾಂಬರ ಭೃಗುರ್ವಾಚ ಕಥಯಾಮಿ ನೃಪಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಣಿಧಾನ ಬಲಾದಹಂ ತ್ವಮಾಸಿ ಪೂರ್ವಜನುಷಿ ಕ್ಷತ್ರಿಯೋ ದುರ್ಬಲಶುಚಿಃ ಕುಟುಂಬ ಭರಣಾರ್ಥಂ ತ್ವಂ ನಾನಾಕರ್ಮಾಣ್ಯಥಾ ಕರೋಃ ಕ್ರಿಯಮಾಣಂ ಚ ತತ್ಕರ್ಮ ನಚ್ಚಾಸೀತ್ ಫಲದಂ ತವ ಅತ್ಯಂತ ನಿಷ್ಠುರೈರ್ವಾಕ್ಯೈರ್ದಾರಾಪತ್ಯೈಶ್ಚ ಪೀಡಿತಃ ಅಪ್ರಷ್ಟ್ವಾ ಪುತ್ರದಾರಾಂಸ್ತ್ವಂ ಗತವಾನ್ ಗಹನಂ ವನಂ ಬಿಭ್ರಮನ್ ದಿಕ್ಷು ಸರ್ವಾಸು ದೃಷ್ಟವಾನಸಿ ಸೌಭರಿಂ ಸಿದ್ಧಾಸನೆ ಸಮಾಸೀನಂ ಸೇವಿತಂ ಮುನಿಪುಂಗವೈಃ ಕಥಯಂತಂ ಮಹಾವಿದ್ಯಾಂ ಶಿಷ್ಯೇಭ್ಯೋ ದುಃಖನಾಶಿನೀಂ ದೃಷ್ಟ್ವಾ तं ಸೌಭರಿಂ ದಿವ್ಯಮನ್ಯಾಂಶ್ಚರ್ಷಿ ಗಣಾನ್ ನೃಪ ದೃಷ್ಟ್ವಾ तं ಸೌಭರಿಂ ದಿವ್ಯಂ ಅನ್ಯಾಂಶ್ಚರ್ಷಿ ಗಣಾನ್ ನೃಪ ದಂಡವತ್ ಪತಿತೋಸಿ ತ್ವಂ ಭುವಿ ತೈಶ್ಚಾಭಿನಂದಿತಃ
उपविष्ट स्वासने च मुनिना तेन दर्शिते। पृष्टवानसि तं दिव्यं लब्ध्वावसरमादृतः। क्षत्रियोवाच स्वामिन् संसारदुःखेन बहुधा क्लेशितो मुने। दारापत्ये सुहृद्भिश्च वाग्बाणैर्भृशताडितः। न वैराग्यं मनो याति निष्ठुरेषु सुहृत्सु च। शीतोष्णक्षुत्पिपासाभिः पीडितोऽपि भृशं मुने। उपायं वद मे किञ्चित् दुःखसागरतारकम्। शिव उवाच इति श्रुत्वा वचस्तस्य सौभरीकृपयायुतः उपायं चिन्तयामास नृपदुःखविनाशनम्। ततस्तं क्षत्रियं प्राह सर्वपापविमोचनम्। ऋषिरुवाच व्रतं यत् कथयिष्यामि कुरु निश्चितमानसः। यस्यानुष्ठानमात्रेण सर्वदुःखलयो भवेत्। ब्राह्मणे क्षत्रियैर्वैश्यैस्तथा ब्रह्मर्षिभिः कृतम्। मुक्तास्ते सर्वदुःखेभ्यः प्राप्ता सिद्धिमनुत्तमाम्। वरदस्य गणेशस्य धर्मार्थकाममोक्षकृत्। क्षत्रिय उवाच कोऽसौ गणेश किं शीलः किं रूप किं स्वभाववान्। किं कर्म कथमुत्पन्नस्तत्सर्वं कथयस्व मे। यदि मे श्रवणायालं यद्यनुग्राह्यता मयि। ऋषिरुवाच यद्ब्रह्मनित्यं विरजं विशोकं ज्ञानस्वरूपं परमार्थभूतम्। अनादिमध्यान्तमनन्तपारं गणाधिपं तं प्रवदन्ति सन्तः। यस्मादोङ्कारसम्भूतिर्यतो वेदा यतो जगत्। येन सर्वमिदं व्याप्तं तं विद्धि गणनायकम्। जगत्सर्जनकामेन ब्रह्मणा यस्य तुष्टये। अब्दानां तु शतं पूर्णं तपस्तप्तं सुदुष्करम्। ततो हृष्टमनावेधाः प्रसन्नं तमपूजयत्। नानाविधोपचारैश्च दिव्यरत्नैः फलैस्तथा। सिद्धिबुद्धि उभे कन्ये मनसा कल्पिते ददा। तुष्टो देवो ददौ तस्मै विद्यामेकाक्षरीं विभुः। ततो लब्धवरो ब्रह्मा चकार सकलं जगत्। षडक्षरेण मन्त्रेण विष्णुना तोषितः पुरा। कृत्वा मूर्तिं गणेशस्य पूर्वोक्तविधिना व्रतम्। अव्यङ्गं वर्षैकं तु नियमान् कृतवान् हरिः। वरं लब्ध्वा गणेशात्तु पालयामास वै जगत्। एवं विधां विजानीहि गणेशं भुवि संस्तुतम्। विश्वरूपमनादिं च सर्वकारणकारणं तमाराधय यत्नेन सर्वदुःखाद्वियुङ्क्ष्यसे। क्षत्रिय उवाच कस्मिन् काले प्रकर्तव्यम् एतद्व्रतमनुत्तमम्। विधिना केन मे ब्रूहि साम्प्रतं मुनिसत्तम। करिष्ये वचनात्तेऽहं सर्वदुःखप्रशान्तये। मुनिरुवाच श्रावणे बहुले पक्षे चतुर्थ्यामारभेत् व्रतम्। कुर्वीत परया भक्त्या यावद्भाद्रचतुर्थिका। उपचारे षोडशभिः पार्थिवं गणनायकं। प्रत्यहं पूजयेत् भक्त्या ब्राह्मणान् भोजयेत् ततः।
त्वमेतत् कुरु भूपाल सर्वान् कामान् अवाप्स्यसि इति श्रुत्वा व्रतं तस्मात् कृतवानसि सुव्रत। समाप्ते व्रते तत्र सौभर्याश्रममण्डले तावत् तस्य गृहं दिव्यं गणेशस्य प्रसादतः। दिव्यनारी नरयुतं दासीदाससमन्वितं वेदघोषसमायुक्तं जातं गोधनसङ्कुलं दिव्यवस्त्रसमायुक्ता नानालङ्कारसंयुता अपत्यैतादृशैर्युक्ता विस्मितासीत् प्रतीक्षति। आयास्यति कदा भर्त्येत्येवं चिन्ता पराभवत् तावत् त्वं मुनिमामन्त्र्य गतोऽसि निजमालयं। दिव्यं तच्चरणं हित्वा स्वगृहं परिमार्गयन् तावद्धार्या प्रेषितास्त्वां निन्युस्तद्भवनं नराः। ततस्त्वयापि विज्ञातः प्रभावो वरदस्य सः। तद्व्रतस्य प्रभावेन राज्यभागिह जन्मनि। शिव उवाच इति श्रुत्वा भृगोर्वाक्यं कर्दमो हर्षनिर्भरः चकार सकलं राजा भृगुणा यत्समीरितं। व्रतस्यास्य प्रभावेन ज्ञानवैराग्यवान् नृप भुक्त्वा भोगान् यथा कामं स्थाप्य पुत्रान् निजे पदे। गतो गाणेश्वरं धाम यतो नावर्तते पुनः सर्वार्थसाधकं स्कन्द व्रतानां व्रतमुत्तमम्। नैतादृशं व्रतं दानं श्रुतमन्यत् कदाचन सर्वार्थसाधकं स्कन्द व्रतं कुरु यदीच्छसि। देवदानवगन्धर्वैर्ऋषिभिर्मनोजैकृतं नलेन इन्दुमत्या च राज्ञा चन्द्राङ्गदेन च सम्प्राप्ता सर्वकामांस्ते गता गाणेश्वरं पदं। गिरिर्वाच इति ते कथितं सर्वं सेतिहासं व्रतं महत् कुरु त्वं मनसा ध्यात्वा वरदं गणनायकम्। व्रतमेतन्महाभागे शङ्करं प्राप्स्यसे ततः स्नेहेन कथितं तेऽद्य प्रकाशं कुरु मा व्रतम्। स्नेहेन कथितं तेऽद्य प्रकाशं कुरु मा व्रतम्। इति श्रीगणेशपुराणोपासनाखण्डे हिमवत्पार्वतीसंवादो नामैकपञ्चाशत्तमोऽध्यायः।